नमस्कार. आज आपण भारताच्या प्रगतीच्या 3 अगदी वेगवेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या कथा पाहणार आहोत. एक लष्करी सराव, एक सामाजिक योजना आणि एक छोटंसं गाव. या तिन्ही गोष्टी भारताच्या भविष्याबद्दल आपल्याला काय सांगतायत? चला तर मग समजून घेऊया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या 3 गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध? एक प्राचीन युद्धकला, काही हजार रुपयांचं बक्षीस आणि एक गाव. पण विश्वास ठेवा, या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी भारतासाठी एक मोठी झेप आहेत. चला पाहूया कशा त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तर आपली पहिली गोष्ट आहे भारताच्या सागरी सुरक्षेबद्दलची. आणि या कथेची सुरुवात होते एका लष्करी सरावाच्या नावापासून. एक असं नाव जे थेट भारताच्या प्राचीन परंपरेशी जोडलेलं आहे. ह्या लष्करी सरावाला नाव दिलंय कलारी लीप. हे नाव आलंय केरळच्या कलरीपयट्टू या हजारो वर्ष जुन्या युद्धकलेवरून. आणि इथेच या उपक्रमाची खरी गंमत आहे. प्राचीन परंपरेचा आधुनिक लष्करी रणनीतीशी घातलेला हा एक अनोखा मेळ आहे. हा कलारी लीप नावाचा सराव लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांवर पार पडला. पण याचं खरं महत्त्व आहे यात सहभागी झालेल्या दलांमध्ये. विचार करा, भारतीय हवाई दल, आपले स्पेशल फोर्सेस आणि तटरक्षक दल या तिघांनी एकत्र येऊन हा सराव केला. आणि हेच याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. मग या सरावाचा उद्देश फक्त शक्तीप्रदर्शन करणं होतं का? तर नाही. याचे मुख्य हेतू होते अरबी समुद्रातल्या आपल्या बेटांचं संरक्षण आणखी मजबूत करणं. गरजेच्या वेळी आपल्या स्पेशल फोर्सेसना तिथे वेगाने कसं पोहोचवता येईल याचा सराव करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवाई दल आणि तटरक्षक दलामध्ये उत्तम समन्वय साधणं. त्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे. बरं, आता लष्कराच्या सामर्थ्याकडून वळूया सामान्य नागरिकांच्या ताकदीकडे. आपली दुसरी कथा आहे रस्त्यावरच्या खऱ्या हिरोंची आणि जीव वाचवण्यासाठी सुरू केलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमाची. हा आकडा बघा, 1.5 लाख. भारतात दरवर्षी जवळजवळ 1.5 लाख लोक रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. हा आकडाच आपल्याला सांगतो की ही समस्या किती मोठी आणि गंभीर आहे. वैद्यकीय क्षेत्रात गोल्डन आवर नावाची एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे. म्हणजे अपघातानंतरचा पहिला 1 तास हा रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि याच एका संकल्पनेवर आधारित एक योजना सरकारने आणली आहे. आणि ती योजना आहे राहवीर योजना. या योजनेचा उद्देश एकदम सरळ आहे. सामान्य लोकांनी पुढे येऊन अपघातग्रस्तांना त्या गोल्डन आवरमध्ये मदत करावी, त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवावं आणि त्यांचे प्राण वाचवावेत. आणि लोकांना असं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. जर कोणी अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात पोचवलं तर त्या व्यक्तीला मिळणार आहे तब्बल 25,000 रुपयांचं रोख बक्षीस. आणि एवढंच नाही, तर दरवर्षी देशभरातून सर्वोत्तम 10 राहवीर निवडले जातील आणि त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचं राष्ट्रीय पारितोषिकही दिलं जाईल. म्हणजे ही नागरिकांच्या कामाला दिलेली एक मोठी शाबासकीच आहे. चला आता तिसऱ्या आणि शेवटच्या कथेकडे वळूया. ही गोष्ट आपल्याला एका जागतिक समस्येच्या स्थानिक उत्तराकडे घेऊन जाते. ही आहे पर्यावरणाच्या रक्षणाची कथा, जी थेट एका गावाच्या अंगणातून सुरू होते. नेट झिरो हा शब्द थोडा किचकट वाटू शकतो, पण संकल्पना अगदी सोपी आहे. याचा सरळ अर्थ असा की जेवढा कार्बन डायऑक्साईड आपण वातावरणात सोडतो तेवढाच तो झाडं किंवा इतर मार्गांनी शोषून घेतला जातो. म्हणजे दोन्ही बाजूंचा हिशोब बरोबर, अगदी 0. आणि हा हिशोब साधण्याचा मान मिळवला आहे आपल्या महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातल्या बेला या गावाने. बेला ही भारतातली पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरली आहे. पण त्यांनी हे साध्य कसं केलं? तर त्यांनी 4 अगदी सोप्या पण प्रभावी गोष्टी केल्या. सार्वजनिक इमारतींवर सौर पॅनेल बसवले, मोठ्या प्रमाणात झाडं लावली, कचऱ्याचा योग्य व्यवस्थापन केलं आणि LPG बायोगॅससारखं स्वच्छ इंधन वापरायला सुरुवात केली. हे असं मॉडेल आहे जे दुसरं कोणतंही गाव सहज स्वीकारू शकतं. बेला गावाचं हे यश फक्त त्या गावापुरतं महत्त्वाचं नाहीये. भारताने 2070 पर्यंत नेट झिरो होण्याचं जे मोठं ध्येय ठेवलंय, त्यासाठी हे गाव एक प्रेरणास्थान आणि एक आदर्श मॉडेल आहे. तर सामरिक सुरक्षा, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाची काळजी या 3 वेगवेगळ्या कथा आपण पाहिल्या. पण या तिन्हींना जोडणारा एक समान धागा आहे. तो धागा नेमका काय आहे आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? चला पाहूया.
या तीनही उपक्रमांमधून आपल्याला प्रगतीचे 3 वेगवेगळे चेहरे दिसतात. एकीकडे आहे सामरिक संरक्षण, दुसरीकडे आहे नागरिकांचं सशक्तीकरण आणि तिसरीकडे आहे थेट तळागाळातून होणारा शाश्वत विकास. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की खरी प्रगती ही फक्त सरकारच्या योजनांमधून होत नाही, तर ती तेव्हा होते जेव्हा धोरणात्मक नियोजन, लोकांचा सहभाग आणि स्थानिक पातळीवरचे नवनवीन प्रयोग एकत्र येतात. बेलागाव असो, रारवीर योजना असो किंवा कलारी लीप सराव, हे सगळं हेच दाखवतं की प्रभावी उत्तरं कोणत्याही स्तरामधून येऊ शकतात. पण आता खरा आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे की असे यशस्वी प्रयोग देशभर कानाकोपऱ्यात कसे पोहोचवता येतील? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?